आणि अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सुद्धा काहीसा ठरलाय असं बोललं जाते। कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना आता वेग आलेला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची जी आहे ती बैठकही होणार आहे। याशिवाय या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते। या बैठकीत 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण बघतोय आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि या संदर्भातली ही मोठी बातमी खरं तर समोर येते आहे। कारण उद्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मात्र यासोबतच त्या बैठकी आधी अजित पवार यांच्या पक्षाची देखील महत्त्वाची बैठक पार पडली आहे। तर आधीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे जे कोणी मंत्री होते त्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्यानंतरच त्यांना पुन्हा मंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय केला जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर जुन्या सर्व मंत्र्यांना सरसकट घेतलं जाणार की नाही असे स्पष्ट संकेत देताना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केला जाईल ही माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही। त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष आपल्याला पाहायला मिळतील। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू।